नमस्कार, पंढरपूर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मंडळी, सोलापूर जिल्ह्याच्या विविध मतदारसंघामधील निवडणुकांचा निकाल हाती आला असून अनेक ठिकाणी विजयी झालेल्या उमेदवारांबाबत मी या न्यूजद्वारे आपल्यास माहिती देत आहे। अक्कलकोटमध्ये विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी सलग दुसऱ्यांदा विजयी झालेत, तर काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा दारुण पराभव झालाय। उत्तर सोलापूरमधून भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे विजयी झाले असून उत्तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महेश कोटे यांचा पराभव झालाय। भाजपाचे विजयकुमार देशमुख हे सलग 5व्यांदा आमदार म्हणून विजयी झाले। दक्षिण सोलापूरमधून भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख हे विजयी झाले, तर दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांचा पराभव झालाय। भाजपाचे सुभाष देशमुख हे सलग 3ऱ्यांदा आमदार झालेत। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा 23,000हून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय झालाय। करमाळ्यात नारायण पाटील व माढ्यामध्ये अभिजित आबा पाटील यांच्या रूपानं शरद पवार यांच्या पक्षाला 2 आमदार मिळाले आहेत, तर करमाळ्यामध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव झालाय। करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील हे 16,019 मतांनी विजयी झालेत, तर सांगोला येथून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांचा दारुण पराभव झाला असून त्यांना मोठा झटका बसलाय। सोलापूरमधूनही एक ब्रेकिंग न्यूज असून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचा झेंडा फडकलाय। भाजपचे नौखे उमेदवार देवेंद्र कोठे हे विजयी झाले असून सलग 3 वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांच्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झालाय। सोलापूरमध्ये विधानसभेचे काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांचे डिपॉझिट जप्त झाले। माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांचेही सलग 2ऱ्यांदा डिपॉझिट जप्त झाले। माळशिरसमधूनही मोठी बातमी हाती आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांचा 13,000 मताने दणदणीत विजय झालाय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची 18व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून भाजपाचे उमेदवार समाधानदादा अवताडे हे 7,836 मतांनी आघाडीवर आहेत। या फेरीअखेर समाधान अवताडे यांना 87,717 एवढी मतं मिळालीत, तर भगीरथ भालके यांना 80,925 एवढी मतं मिळालीत। आणखी 60,000 मतांची मोजणी बाकी असून या उर्वरित मतदानापैकी कुणाला लीड मिळणार याची उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सर्वांनाच लागून राहिली आहे।